श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. श्री हरिवंश पुराण भाग 10. ओम नमो भगवते वासुदेवाय. आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनि जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीतनूपालनम् एतत् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. श्री गुरुभ्यो नमः. कशा आहात? अत्यंत सुरम्य अशा श्रीकृष्ण कथा सरोवरामध्ये मस्त विहार करत आहोत, असा एकूणच आविर्भाव तुमच्या प्रतिक्रियातून कळतो. हेच तर अपेक्षित आहे. बाहेर सगळीकडे इतका त्रास जरी असला तरी मन रमवणे, आणि त्यातूनही एका उत्तम विषयामध्ये मन रमवणे प्लस गुंतवणे, टाइमपास होतो म्हणून नाही, ही गुंतवणूक आहे तुमची तुमच्या मोक्ष साधण्यासाठी. जसे आपण मुलं 10 वर्ष शाळेत जातात, का जातात बरं? रोज सकाळी उठून जातात आणि युनिफॉर्म वगैरे का घालतात? ते त्यांची गुंतवणूक आहे, म्हणजे आयुष्याला शिस्त लागेल, अभ्यास करता येईल, डोक्यात विषय जातील म्हणून. तसंच आपण हे सुद्धा हा एक प्रकारचा अभ्यास करत आहोत, आणि खूप सुंदर भगवंताच्या लीला घडत आहेत. अत्यंत विस्कटलेल्या कशाबशा बांधलेल्या त्या व्रजनगरीमधून काल कृष्ण आपल्या सर्व बांधवांसहित, मुख्य प्रेरणा कर्तृत्व कृष्णाचं, पण आता निर्णय घेतला कोणी? नंदानी. ही इथे कोल्हे वगैरे आलेले आहेत, खूप उपद्रव आहे. त्यातूनही सर्वात मेजर म्हणजे माझा अत्यंत लाडक्या मुलावरती सतत अपघात होतात, त्यामुळे इथून आपण गेलेलं बरं. आणि भगवंताच्या इच्छेनुसार या लोकांना आपसुकच तो अत्यंत सुंदर गोवर्धन पर्वत वगैरे वृंदावन ठिकाण आवडायला लागलं, आणि तिथे ते सुंदर गेलेत. आणि तिथे कृष्ण म्हणाला की त्यांनी एका असं मातीवर वाळूवर काठीनं काढून दाखवलं, आहे बघा बाबा आपलं घर इथे, मग हे आपले 4 मुख्य जे आहेत त्यांची घरं इथे, मग इथं आपण पाठ काढू, इथं आपण एक धर्मशाळा करू, इथे एक छोटं मंदिर बांधू, असं त्यांनी प्रॉपर नगर रचना केली. म्हणजे शिस्तबद्ध राहण्याचं त्यांनी कन्सेप्ट केला. इथे कृष्णाने हा पायंडा घातला, लोकांना ती कॉन्सेप्ट आवडली आणि ते कामाला लागले. भागवत वर्णन करतं की याला हे ठरलं, आता तुम्ही घरं बिरं बांधायला सुरुवात करा. अरे तुम्ही रे, तर ही टवाळ तरुण पोरं कुठे गेली? तर म्हणे नाही नाही, आम्ही अगोदर बघून येतो वृंदावन कसं आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेला नवीन ठिकाणी जातो ना, किंवा गार्डनमध्ये वगैरे गेलो, तर लहानपणी काय करायचो? आमचा अड्डा करायचो. काही माझ्या वयातल्या लोकांना कळेल, अड्डा म्हणजे आमचा ते ठिकाण, मग दगडं 4 ठेवून त्या जागेमधली त्याचे मालक जोडू आम्ही, असं बघायचं. तसंच कृष्ण म्हणाला की लीला करण्यासाठी ही जागा कुठे आहे, कुठली कुठली झाडं, आंब्याचं कुठं आहे, पेरूचं कुठं आहे, ही सगळी झाडं बघायला ते यथेच्छ वनविहार केला. सगळीकडं फिरून कुठं जायचं, कुठं बसायचं, रोज कुठे खेळायचं, जमायचं कुठे, हे सेटिंग कृष्णाने केलं. काय सुंदर आहे बघा. भगवान भागवतात वर्णन करतात, नित्य नूतन आनंद भगवान देत होते. जेवढे काही सवंगडी गायी वासरं त्यांच्याबरोबर होती, प्रत्येकाबरोबर नवीन खेळ, प्रत्येकाबरोबर नवीन वेगवेगळे प्रकारचे एंटरटेनमेंट, मनोरंजन. आणि या सगळ्या मनोरंजनाचा परिपाक तुम्हाला सांगतो, रोज नवीन खेळ घ्यायचा भगवान, पण रोज जिंकायचं कोण? अर्थातच कृष्ण, असं तुम्ही म्हणाल, पण कृष्ण कधीही जिंकला नाही. रोज नवीन खेळ, पण जिंकायचं कोणी वेगळाच. म्हणजे जिंकण्याचा आनंद भगवान मुद्दामून द्यायचे. वरकरणी दिसेल की कृष्ण हरत होता, तो हरत नव्हता, तो त्यांची मनं जिंकत होता स्वतः हरून. किती सुंदर आहे ना. आणि हे कृष्णाने तिथे अड्डे वगैरे बघून आले, आणि मग काही मोठी माणसंसुद्धा, आसपास काही धोका वगैरे आहे का हे सगळे बघत असताना, तिथे त्या जिथे वृंदावनाचा अत्यंत सुरम्य परिसर होता ना, त्याच्या जवळच काही अंतरावरती एक डोह होता. डोह म्हणजे जिथे नदीचं वाडी खळखळ खळखळ वाहतं, आणि एक असा एक जागा येते अशी की जिथे वाहतं नाही पाणी, म्हणजे एक खड्डा असतो असा आतमध्ये, किंवा आतमध्ये थोडंसं वळलेलं असतं, तिथं पाणी थांबलेलं असतं, त्याला डोह म्हणतात. तर तो डोह त्यांनी पाहिला, तर तो डोह पूर्ण काळा कुट्ट आणि असा चिकट असा झालेला. आणि मग तिकडच्या आसपासचे तिकडच्या लोकल गुराखी होते, त्यांनी सांगितलं की तो बाबा लांब राहा, तिथे कालिया नावाचा एक अत्यंत विषारी, अत्यंत विचित्र विशाल असा एक सर्प राहतो, त्यामुळे इथून सावधानी, तर कोणी फिरकू नका. मग त्यांनी तिथे डेंजरचा बोर्ड वगैरे लावून कोणी फिरकायचं म्हणून सांगितलं, आणि मुद्दाम ही गोष्ट कृष्णापासून लपवली, कारण जाऊ नको म्हटल्यानंतर जाणारा हा कृष्ण.
कालच एक छान प्रवचन ऐकण्यात आलं. त्यात म्हणतात की आई वडिलांना मुलांकडून आनंद कधी मिळतो, तर मुलं हुशार झाली, मंत्र म्हणतात रोज किंवा छान वागतात तर मजा येतेच. पण मुलांचे हट्ट सुद्धा आई वडिलांना आनंद देतात. मुलांच्या छोट्या छोट्या बाललीला सुद्धा आईवडिलांना आतल्या आत वरकरणी राग येत असतो त्यांच्या त्या सगळ्या उद्दामपणाचा किंवा उच्छादाचा. पण आतमध्ये बरं वाटत असतं, अगं माझा लल्ला असं वाटत असतं. आणि मला ते अनुभव आहेत आता सध्या मी फील करतोय की भारी वाटतं ते. कृष्ण ह्याच्यामध्ये एक्सपर्ट होता. म्हणजे सामान्य लोक जर एवढा आनंद आपल्या आईवडिलांना देत असतील, हा तर भगवान आहे. त्यामुळे जी जी लोक कृष्णाशी निगडीत होती त्या प्रत्येकाला आनंद देणे. उगचच कोणीतरी एखादी स्त्री समजा थोडीशी हिरमसली आहे, घरात काहीतरी भांडण झालं, तर बरोबर कृष्णाला कळायचं. वृंदावन हे सगळं कृष्णाचं मंदिर ना, त्यामुळे तिथे कोणी दुःखी राहायचं नाही. मग हा जाऊन मागून जायचा, हळूच आवकले करायचा, लहान होता, गालगुच्चे घ्यायचा, पप्प्या घ्यायचा, मग तिला हट्ट करायचा, तू चकुली कर ना माझ्यासाठी वगैरे. बरं तिचा सगळा राग किंवा दुःख कुठल्या कुठे पडून जायचं, अगं माझा लल्ला आलाय, कृष्ण आलाय, झालं. आयुष्याला आनंदाने परिपूर्ण करणारा हा कृष्ण, म्हणून तो भगवान कृष्ण. त्याच्या लीला इतक्या सुंदर होत्या की संपूर्ण जे वृंदावन होतं, नंदाचा जो परिवार होता, सगळेच, ह्या सगळ्यांचा प्राण म्हणजे कृष्ण. ते इंग्लिशमध्ये म्हण आहे, वाक्प्रचार आहे, ॲपल ऑफ दी आय म्हणून. तसं सगळ्यांना आपापली मुलं गाई गुरं होती, पण उठल्याबरोबर कृष्णाचं दर्शन व्हायला पाहिजे म्हणून ते सर्व सर्व प्रयत्न करायचे. त्याला बरं भेटल्याबरोबर प्रेम करायचे तसं नाही. काही जण खार खाऊन असायची, उगाच त्याला शिव्या घालायच्या, त्याला मारायचं, त्याला ओच करायचं, चिमटा काढायचा, पण त्याच्याबरोबर राहायचं. किती सुंदर आहे ना भगवंताचं. ही सुंदर सुंदर लीला. अ, मला भगवंताचा तो जो, तुम्ही स्वतः फील करा वृंदावनात आहात, तर कुठल्या ना कुठल्या रूपात कृष्ण तुमच्याजवळ आहे. त्याच्या लीला येत आहेत, त्याच्या कथा येत आहेत. आज त्यांनी यशोदेला कसं पिडलं, किंवा बलराम संकर्षणाबरोबर त्यांनी कोणता खेळ खेळला, मुलांना घेऊन तो जंगलात जाऊन त्यांनी काय उच्छाद मांडला जंगलामध्ये, कोणकोणती फळं कशी खाल्ली, मग त्या गुरांना कसं हाकलं किंवा कसं खेळला, या सगळ्या रोजच्या लीला. त्यांच्या आयुष्याची इती कर्तव्यता म्हणजे संध्याकाळी 7 वाजता हा व्हॉट्सॲप ग्रुप सुरू करणे, आज कृष्णाने काय केलं, आज की ताजा खबर. आणि ते प्रत्येक गोष्ट एन्जॉय करत होते. आज हे केलं का, हा मला माहिती होतं, त्यांनीच चोरी केली असेल, ते ना हां बरोबर, ते त्यांनीच तोडलं असेल. आणि एवढा सगळा उच्छाद करणारा कृष्ण जरी असला तरी सर्वांना अत्यंत प्रिय होता. कारण त्यांच्या मनातली नस कृष्णाला माहिती होती. त्यांना काय प्रॉब्लेम आहे, हां मग जाऊन पटकन ते सॉल्व्ह करून येत होता, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. ही प्रभूची लीला नाही का. त्याला शरण गेलं की आनंद हा मिळणारच. जसं अत्तराच्या दुकानात गेलं की वास लागतोच लागतो, तसंच आहे ते. मग कृष्णाला आता सगळी घरं वगैरे बांधली मस्त, त्या काय म्हणतात, शुद्धी म्हणता येईल त्या गावात मध्ये, पुन्हा एखादा यज्ञ करून त्या गावाला नवजीवन प्राप्त झालं. आणि गाव सुरू झालं आता, मार्केट सुरू झालं, शेताला जात आहेत कोणी, मग गाईंचं वगैरे सांभाळत आहेत वगैरे. आणि कृष्णाचं एक काम होतं, रोज सकाळी, बरं तर 5-6 वर्ष झाला होता तो, रोज सकाळी उठल्याबरोबर पहिली गोष्ट काय करायची, ती म्हणजे गोठ्यात जायचं. शूशी, गुड मॉर्निंग बेटा, ब्रश युअर टीथ वगैरे असं काही वर्गट नाही. डायरेक्ट गोठ्यात जायचं, सारखं सगळे ते त्या बांधलेले त्याचे गायींना सोडायचं. गायींवरती बरं, गायी सोडल्या की बरं, गायींची सुद्धा मजा अशी होती, ह्या गायी कोण आहेत, सगळे देवताच आहेत. तेव्हा कृष्ण येणार म्हणून गायी उगाचच एकमेकाला रेटून उभा राहायच्या की कृष्णाचा थोडा तरी स्पर्श होईल वगैरे. आणि सगळ्यांना माहिती असायचं, पहाट झाली की हे कृष्ण उठणार आणि सगळ्या गोपगड्यांसकट त्यांच्या गायी घेऊन वनात जाणार. त्यामुळे यशोदा अगदी लवकर उठायची, मग जे काही तिचा भाकरी वगैरे असेल ते तयार करून ठेवायची. आणि कृष्ण उठला रे उठला, कारण शास्त्र सांगतं उठल्याबरोबर अगोदर शुभचिन्ह बघावं, त्यातूनही गाय असेल आणि तिला स्पर्श करता येईल तर अतिशय सुंदर. प्रत्यक्ष लक्ष्मीला स्पर्श करण्याचं भाग्य आहे. अर्थात आपल्याला आता गाय बघायला सुद्धा मिळणार नाही, रस्त्यावरतीच पडून असतात बिचाऱ्या गाई, असो. पण कृष्ण हे करायचा. आणि मग गाई सोडून गेला की मग रस्त्यात तिथेच यमुनेत आंघोळ, यमुनेत स्नान, तिथेच मग सगळं आवरलं की मग न्याहारी आणि खेळ. असं त्याचं एक दिनचर्या सुंदर चालली होती. एक दिवशी असाच कृष्ण, पहिली लीला जी त्यांनी वृंदावनात केली ती आहे त्या डोहाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्यांनी. त्याला कळलं की इथे एक असं जागा आहे की जिथं कोणी जायचं नाही आहे आणि रेस्ट्रिक्टेड आणि प्रॉहिबिटेड एरिया आहे. कृष्ण म्हटलं, अरे मी जिथं जातो तिथं प्रॉहिबिशन, तिथे बंधन. मग एक दिवशी खेळत, बरं मुद्दाम जाता येत नाही, लोक ओरडतील, पण त्याच्याच जवळच्या एका ग्राउंडवरती कृष्ण क्रिकेट खेळत होता.
आता क्रिकेट हा उल्लेख नाही आहे, पण चेंडूनी खेळत होता असं वर्णन आहे. 5,500 वर्षापूर्वी चेंडूसारखा पदार्थ किंवा वस्तू होती, त्याच्याबरोबर खेळतोय, हे एक मोठं आश्चर्य आहे. कारण लोकांना वाटतं की अगदीच अलीकडे गोल पदार्थांचं आपण इन्व्हेंट केलं असं म्हणतात, पण चेंडूचा स्पष्ट उल्लेख आहे. कृष्णानं तो चेंडू क्रिकेट खेळ त्याचा खेळ चालू होता आणि मुद्दाम तो चेंडू त्या डोहात जाऊन पडला. बरं, डोहावरचा वारा सुद्धा इतका विषारी होता की डोहाच्या परिसरातली सगळी झाडं सुकून गेली होती. इतकं ते जहाल विषाचं वारा होता. म्हणजे विष किती जहाल असेल. मग सगळी मुळं सगळे बलराम वगैरे सगळे म्हणाले, हे कृष्णा जाऊ नको, आपण परत नवीन चेंडू करू. आम्ही त्या चिंचा पडायच्या आमच्या शाळेत, त्या चिंचा कुटून कुटून ना ते दगडी बॉल करायचो. त्याचा काय ते बॉल असेल तो. परत करू रे कृष्णा, ये म्हणाले परत. म्हटलं नाही नाही, माझा चेंडू. आमच्याकडे तो लहानपणी नियम होता की गल्ली क्रिकेटमध्ये पहिला टप्पा आऊट वगैरे तुम्ही सगळे खेळला असाल आणि गटारीत जर बॉल गेलं तर ज्यानं बॉल मारलाय त्यानं गटारीतनं बॉल काढायला लागतं. तसं कृष्ण म्हटला, मी मारलाय बॉल, मला आणायला लागेल. अरे जाऊ दे ना कृष्णा, कशाला रिस्क घेतो, नको. ऐकलं नाही आणि त्या डोक्यावरती बांधलेला तो छोटासा मुंडाचा त्यांनी काढला, कमरेला बांधला. कमरेचं त्याच्या कमरेचं ते करदोडा आणि पायातली छोटी नुपुरं, छोट्यामध्ये हातामध्ये असलेले 2 कडे, गळ्यामध्ये असलेला तो वाघ नखाचा छोटासा दागिना आणि कपाळावरचं मोरपिसाचा ते फेटा काढून ठेवून त्याने आता फेटा कमरेला बांधला. आणि तिथे त्या डोहाच्या बाजूला एकच कदंबाचं वृक्ष अजून हिरवं होतं. आमचे आचार्य म्हणतात की त्यानं तपश्चर्या करून मागितलं की भगवंतानी माझ्यावर पाय द्यावा, भगवंताचे पायाचा स्पर्श व्हावा, एवढंच मागितलं होतं. बघा आपण किती मागून मागून फालतू गोष्ट मागतो. म्हणून त्या एकाच कामासाठी त्याला कदंबाचं झाड व्हावं लागलं. ते प्रचंड मोठं झाड होईपर्यंत मुकाट्यानं थांबला आणि आज भगवान कृष्ण त्याच्यावर चढले आणि त्यांनी धूर करून त्या डोहामध्ये उडी मारली. मजा अशी आहे, भागवत वर्णन छान करतं. हरिवंशमध्ये खूप छोटंसं वर्णन आहे या गोष्टीचं, पण खूप रंजक आहे की त्या डोहावरती पाण्याचे तरंगसुद्धा येत नव्हते. इतकं स्थिर होतं, कारण आत कुठलाही जीव नव्हता, काहीही शिल्लक नव्हतं, सगळं विषमय झालं होतं. आणि कृष्ण आत बुडाल्याबरोबर जे बुडबुडे आले 2-3, त्यामुळे निम्मी जी लोकं होती आता कृष्ण जळून मरतंय म्हणून पळून गावाकडे गेली. त्यातल्या त्यात कृष्णावर प्रेम करणारी आणि अधीर झालेली काही मुलं कडेला उभी होती आणि कृष्णा नको रे, लल्ला नको रे असे ओरडत होती, बाहेर ये म्हणून ओरडत होती, रडत होती कृष्ण गेला म्हणून. आणि कृष्णाचं ते धमाक्कर उडी मारलेलं पाहून आत गेलेला तो कालिया मात्र जागा झाला. 5 फण्यांचा उग्र अधिकार असेल आणि आपण डॉन असू तर त्यांचा एक विचित्र आणि अत्यंत घाणेरडा ॲटिट्यूड असतो त्यांना. तशा ॲटिट्यूडवर त्यानं बघितलं आहे आतमध्ये साधं पान पडलं नाही एवढ्या वर्षामध्ये आणि अखंडच्या अखंड माणूस पडला आतमध्ये. पाप, बरं झालं, बरेच दिवस माणूस खाल्ला नव्हता, चला माणूस खाऊ असं वाटून तो जवळ जाऊन बघतोय तर तो माणूस फक्त माणूस नव्हता तर जिवंत माणूस होता. हे बघून कालियाला कित्येक वर्ष झाली होती, कारण त्याच्या वासानच लोक मरायची. हे पाण्यात पडून जिवंत आहे, आश्चर्य वाटलं. आणि मग कृष्ण म्हणाला, ओ साप अंकल, का आमच्या वृंदावनाच्या परिसरात राहताय, गेट आऊट, इथून निघायचं म्हणाला, मला ही जागा स्वच्छ पाहिजे. हे बघून त्या नागाने डोळे मोठे केले, अरे हे पोरगं बोलतंय की, जिवंत पण आहे, बोलतंय आणि माझ्यासारख्या त्याच्यापेक्षा जवळपास 550 फूट लांब असणारा, डबल उंची आणि लांबी आणि वजन असणाऱ्या सापाबरोबर तो एवढा बिंदास बोलतोय. आणि एक तरी हा ठार वेडा असेल, नाही तर महाज्ञानी असेल. 5 वर्षाचा पोरगं माझ्याशी आहे बोलतंय. तर त्यांनी फुत्कारलं, म्हणले इग्नोर, मी अशा फालतू छोट्याशा क्षुद्र जीवांशी बोलत सुद्धा नाही. आणि तो त्याला डसकन डसायला गेला. हा कृष्ण म्हणाला, हे बघा आमच्याकडे पद्धत आहे की एकदा व्यवस्थित सांगा, पुन्हा विनंती करतो, तुला 2दा सांगतो बाबा, तुम्ही तुमच्या मार्गी जा, आम्ही इथे, माझं क्रिकेटचं ग्राउंड आहे इकडे, तू आम्हाला डिस्टर्ब करू नको, जा. अरे मी फुत्कारतोय, तुला चावतोय, तोंडातून भला 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 असं घाणेरडं विष बाहेर पडतंय आणि हा व्यवस्थित बोलतोय माझ्याशी, कुछ तो गडबड आहे. हरिवंश म्हणतं की हा कालिया कंसाचा मित्र होता आणि तो अलीकडेच आला होता तिथे राहायला, म्हणजे त्या डोहामध्ये, कारण इथं आसपास मुलं येतील खेळायला, आपण त्यांना खाऊ म्हणून. पण भागवत म्हणतो की कित्येक वर्षापासून तिथे होतं. हे छोटेसे डिफरन्स आहेत. म्हणजे लेखक एकच आहे दोघांचाही, त्यामुळे छोटेसे डिफरन्स इग्नोर करून मुख्य मेसेजवरती येऊ. म्हटलं तू इथून कल्टी मार, कालिया काय ऐकायला तयार नाही. मग हे बघितल्यानंतर कृष्णाची सटकली. 2दा गोड गोड सांगितलं, तुला समजत नसेल तर भाषा मला बदलायला लागेल.
आणि मग कृष्णाने एक मूठ त्याच्याबरोबर ज्या फुतकाऱ्याला तो त्याला चावायला आला होता, फस्कन त्याच्या त्या 5 तोंडातला एक तोंड. इथे 5 तोंड हरिवंश म्हणतं, भागवत म्हणतं अनेक तोंड होते त्याला. एका तोंडावर त्या कृष्णाने एक मुक्का मारला. आमच्याकडं म्हणणं आहे की सापाला डिवचू नये बाबा, डेंजर असतं. आणि इथं मात्र जबरदस्त मुक्का त्या कालियाला लागला. आता त्या सापाचे जेवढे काही वेगळे अनेक डोकं होती, त्या डोक्यांना प्रचंड राग आला. आम्हाला कोणी बघायचं धारिष्ट करत नाही, हा तर शिवतोय शिवतोय आणि मारतोय. ते वैतागले आणि फाट 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 म्हणून चावायला कृष्णावरती गेले. अर्थात तो कृष्ण आहे, कालियाच्या प्रत्येक अंग अंग असलं त्यांनीच बनवलेलं आहे. कृष्णाने थोडंसं मोठं रूप धारण केलं, थोडंसं मोठं केलं आणि त्याच्या एक 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 तोंडावरती मुक्के मारू लागला. कालिया सर्व प्रयत्नानिशी, सर्व शक्तीनिशी त्याच्याशी लढतोय. तोपर्यंत कोणीतरी जाऊन ही बातमी नंदाच्या घरी कळवली की कृष्ण नको नको म्हणता सुद्धा त्या डोहात गेलाय. 2-3 बुडबुडेवरती आले, मग सगळं शांत. आई कृष्ण कुठे गेला म्हणून बलराम वगैरे रडायला लागले. हे ऐकून आतली चक्कर स्पेशलिस्ट आपली यशोदा मैया, काय म्हणताय माझा कृष्ण डोहा. ती तिथे चक्कर. मग तिला थोडंसं समाधान केलं. नंद भयंकर घाबरले होते की काय चाललंय, माझ्या मुलाच्याच मागे ही का पिढा लागली आहे. पळत पळत तिथे गेले. ॲटलिस्ट त्याचा प्रेत तरी मिळतं का, इथपर्यंत त्यांचे विचार गेले होते. आमच्यात म्हणतात मन चिंते ते वैरी न चिंते म्हणून. आपला मुलगा 2 मिनिटं उशीर झाला की ॲक्सिडेंट झाला असेल का, हाच पहिला विचार येतो. अरे उशीर झाला असेल, थांबला असेल, वाईटच विचार करतं मन. आहेच तसं. त्या नंद पळत पळत तिथे गेले. बघता तर सगळं आतवरती शांत आहे. आणि इथे खाली जर घमासान युद्ध झाला तर कृष्णाला बरोबर ते हात घेतला आणि सापकन त्या नागावरती कालियावरती मारलं. त्याच्या लहरीवरती उठायला लागल्या. नंदाला कळलं लहरी उठतायत म्हणजे बहुतेक कालिया त्याला लई मारायला लागले, लई चावायला लागले माझ्या बाळाला. तो तिथे नंदासारखा गंभीर माणूस सुद्धा तो इमोशनल झाला. सगळे गाव रडतंय, टेन्शन घेतंय, आता काय करणार, हे धोका होतो, उगाच आपण वृंदावनात आलो वगैरे ते म्हणतायत. आणि तोपर्यंत कृष्ण त्याला अर्धवेला करून तो त्या नागाचा कालियाचा श्वास गुदमरत होता. कृष्णाने त्याच्या डोक्यावर उडी मारली. आता ते 5 वर्षाचं बाळ किती वजन असेल, असेल एक 4-5-7-8 किलो. पण इथे कृष्णानं त्याच्या डोक्यावर उडी मारल्याबरोबर कित्येक टन वजन झालं त्याचं कृष्णाचं. स्वतः तो होऊ शकतो. अणुर बृहत कृश स्थूलो, विष्णू सहस्रनामध्ये अणुर बृहत, क्षणात एक अणू एवढा होऊ शकतो, किंवा बृहत म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड व्यापू शकतो एवढा तो आहे. त्याचं ते वजन पेलवे ना त्या फण्यावरती, अंतराळी असतो फणा, त्यामुळे ते रक्त ओकत होतं आणि श्वास गुदमरतो म्हणून तो कालिया फासकर एकदम त्या समुद्रात ओढ्या हातून बाहेर आला. आणि आल्याबरोबर जी बाहेर रडत होती की नाही, बातकर घाबरली एकदम. अरे बापरे, हे काय आहे. आकाशाकडे डोळे बघून तिथे प्रचंड विशाल काय तो सर्प बघतायत आणि प्रचंड घाबरले आहेत. हा रक्त का उगतोय, कृष्ण कुठे आहे. तर वरती कृष्ण काय करत होता माहिती आहे का, तर एका एका डोक्यावरती उभं राहिला की दुसरी जी काही डोकी होती त्या सापाची ती त्याला चावायला यायची. तर जो सगळ्यात जवळ आहे त्याच्यावरती टोंडकर उडी मारायचा. मग त्याच्यावर वजन पडलं की ते रक्त ओकायला लागायचं. मग हा तिसऱ्या उडी मारायचा. असं करून त्याचं हे इकडून तिकडून उड्या मारणं हे अत्यंत सुंदर नृत्य झालं. कालियावरचा हा विजय, हे नृत्य बघताना स्पेक्टेटर्स, बघणारे जे आहेत ते प्रेक्षक आकाशात सुद्धा होते. तिथं मेघ वाजतायत, दुंदुभी वाजतायत, तिथे अप्सरा नृत्य करतायत, देवता गान करतायत, देवता पुष्पवृष्टी करतायत. अर्थात बाकीच्या दिसत नव्हतं, पण ते पण आनंदी आहेत, कारण कालिया हा कंसाचा मित्र, दुष्टांवरचा दुष्टांवर शिष्टांचा विजय याचं प्रतीक म्हणून सर्वत्र आनंदोत्सव होता. आणि कृष्णाचं ते दिव्य कालिया मर्दन करण्याचा ते नृत्य आजही जगप्रसिद्ध आहे. अनेक चित्र आहेत त्याची. आता ते साप मारायला लागलं. आता गयावया करायला लागलं, बाबा सोडा, मी समजलं नाही, तुमची ताकद मला कळली नाही, मला माफ करा. तर कृष्णाला ऑलरेडी सटकली होती, बाबा मी तुला 3दा सांगितलं समजावून ना, ऐकत नाहीस तर काय करू. तर तेवढ्यात त्या नागकन्या म्हणजे त्या कालियाच्या काही पत्न्या होत्या, त्या पत्न्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या, अहो असू दे, आमचं ध्यान असं येडच आहे, थोडंसं थोडी टाकली ना संध्याकाळी की असंच येण्यासारखं बडबडतात, तुम्ही मात्र आमचं सौभाग्य वाचवा, क्षमा करा, असू दे. मी बऱ्याचदा पाहिलं आहे, पुरुषांच्या अनेक चुका बायका पदरात घेतात आणि त्या स्वतः पुढे येऊन क्षमा मागतात. अनुभवलं आहे मी बऱ्याच ठिकाणी असं. हे सगळ्या स्त्रिया म्हणून ग्रेट आहेत, सदैव पतीच्या पाठीशी असतात. आणि ज्या नाहीत त्यांनी राहा, कारण तुम्ही सर्वस्व आहात तुमच्या पतीसाठी. असो, तर ह्या नागकन्येच्या प्रार्थनेवरून की आमचं सौभाग्य वाचवा वगैरे म्हटल्यावरती इमोशनल ब्लॅकमेल केलं. कृष्ण म्हणलं ठीक आहे सोडा. आणि कृष्णानं स्वतःचं वजन हलकं केलं. त्या फडे सगळे आता हश बाबा वाचलो म्हणून ते कित्येक टनाचं वजन हलका झाला तो.
मग म्हणाला, कृष्ण म्हणाला, हे बघ एका अटीवर सोडतो, ताबडतोब इथून जागा खाली करायची, कल्टी मारायची इकडून. कालिया म्हटला, बाबा मी कुठं जाऊ, मला मला बाहेर खूप डेंजर आहे माझ्यासाठी. काय म्हणे तुमचं काय प्रॉब्लेम आहे. म्हटले, अहो त्या गरुड आहे ना गरुड, त्याचं माझं 36 साकडं आहे, तो इथं येऊ शकत नाही. हे सगळ्या कथा तुम्हाला ऐकायच्या असतील ना डिटेलमध्ये, तर भागवतातच ऐकायच्या, हे कारण हरिवंशात नाही आहेत. इतना पैसा मी इतनेच मिळेगा. कारण मी आश्चर्य वाटतं मला की वृंदावनात आल्यानंतर भगवंतानी वत्सासुराला मारलं, बकासुराला मारलं, घासुराला मारलं, ब्रह्मदेवाचा मोह वगैरे अतिशय 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 सुंदर गोष्टी हरिवंशात नाही आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला ऐकायचं असेल तर यू हॅव टू लिसन टू माय भागवत, यू नो. असं. पण इथे डायरेक्ट त्यांनी कालियामर्दनावरती आलं. मला ह्याचा लॉजिक आवडला. ज्या ठिकाणी गेलो अगोदर त्या जागेची स्वच्छता व्हायला पाहिजे. कारण ह्या वत्सासूर वगैरे मारल्यानंतर कालियाचा विषय भागवतात येतो. मग भगवंतानं सांगितलं की तू इथून कल्टी मारायची. तर तो म्हणतो, मला गरुडाचं भय आहे. तर भगवान म्हणाले, आता तुला कठलंच भय नाही. कारण मी जेव्हा नृत्य करत होतो तेव्हा माझ्या पायाचे चिन्ह तुझ्या डोक्यावर तू म्हटलेत. ज्याच्या डोक्यावर विष्णुपाद असेल, भगवंताच्या पायावरती शंख, चक्र, गदा, पद्म कोरलेले आहेत, ध्वज, अंकुश, धनुष्यबाण वगैरे कोरलेले आहेत. अशा ह्याला विष्णुपाद म्हणतात. आणि जेवढे काही भागवदीय लोक आहेत, तुम्हाला विष्णुपाद म्हणजे नित्यपूजा असेल तुमची, एकही दिवस विष्णुपादाचा स्पर्श त्याचं तीर्थ झालं नाही असं होता कामा नये. एखाद्या दिवशी श्वास सोडा, जेवण सोडा, श्वास सोडा अति झाला का, हो, श्वास सोडण्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही विष्णुपाद स्पर्श केलाय का, हा विचार करा. अखंड ते लिंगात लोक लिंग बांधतात ना गळ्यात, तसं सदैव तुमच्याजवळ ठेवा. कारण ते तुमचं ध्येय. रोज सकाळी त्याला पाहिलं की मला जायचं कुठे, या पायाशी जायचं. हा विष्णुपाद गळेला आहे आणि त्याचा विष्णुपादाची प्रतीकं मी मोफत वाटलेली आहेत लोकांना. हे रोज तीर्थ, याला सोळवळ वगैरे काहीच नाही, रोज नित्य तीर्थ याचं करायचं आहे. ते विष्णुपाद तुझ्या डोक्यावरती उमटलेले आहेत हे कालिया. त्यामुळे आता त्या गरुडाला कळेल हा माझा भक्त आहे, अनुयायी आहे. त्यामुळे तुला गरुडच काय, कुठल्याही जगातली कुठलीही ग्रह, भूत, प्रेत, पिशाच, दुष्ट, असुर, राक्षस कोणी तुझं काही वाकडं करणार नाही. तुला सन्मानानं बघतील. ते असतं की नाही की एक प्रचंड मोठ्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाचा पास वगैरे विचारतात, तुम्ही कोण आहे वगैरे. पण ते इथे एक आपल्या छातीवरती एक असं फ्रिलचं बांधतात बघा VIP लोकांसाठी. ते फ्रिलचं असेल तिथे तर कोणी अडवत नाही त्यांना, हां तुम्ही डायरेक्ट स्टेजवर, कारण तुम्ही प्रमुख पाहुणे आहात. असंच एखाद्या वेळेस विष्णुपाद तुमच्यावरती अंकित असेल, खतम, तुम्ही VIP माणसं झालात. त्यामुळे कालिया ते सरोवर सोडून गेला, नागपत्नी गेल्या. म्हणले, बाबा ते तुझं विष घेऊन जा म्हणले बरोबर. त्यामुळे कालियाने सगळं ते विषाचा गुंडाळा केला आणि गेला. इथे त्यांचा डान्स बघत असताना यशोदा आणि नंदांना किंवा कित्येक जण तिथे बेशुद्ध होते. तर ते बघत होते काही ते विचित्रच चाललं आहे. आणि त्या सगळे गेल्यानंतर डोहा हळूहळू वाहून स्वच्छ झाला. परत निथळ स्वच्छ निर्मळ पाणी झालं आणि ते सगळे जागे झाले. आणि त्यांना बरं इथे हरिवंश आणि भागवत वर्णन करतं की एवढं डान्स बिन्स केला आहे कृष्णाने बरं का. आलाय तिथे, आल्याबरोबर त्या गंधाने त्याला कडकडून मिठी मारली. खूप रडत होते आणि यशोदेनं त्याला कडकडून मिठी मारली. नंदांची सटकलेली तिने सांडकन कापाडीत त्याला थोबाडीत मारलं कृष्णाला. का, काय झालं, सांगितलं होतं ना तुला डोहात जायचं नाही म्हणून, तिथं कालिया नाग आहे, चाला बिला असं म्हणजे नशीब तू डोक्यावर पडलास त्याच्या आणि ते बाहेर नंतर तू उडून बाहेर आलास. आता अजिबात जात रे तिकडे. किती मायेत असणारी ही माणसं, खरंच आश्चर्य वाटतं मला. अरे कृष्णानं त्याला तुडवून हाकलून लावलं, रक्त ओकत होता तो, हे कळलं नाही त्यांना. आणि हे फक्त आणि फक्त बलरामला कळलं होतं, कारण त्याला ती लीला माहिती आहे. त्यामुळे तो डोह स्वच्छता, भगवंताने अगोदर स्वच्छता अभियान केलं. त्या सगळ्या लोकांना म्हणाले, आता उद्यापासून आपण बिनधास्त येऊ शकतो, इथे काही प्रॉब्लेम नाही. तो साप कसा बसा निघून गेला इकडून, घाबरून निघून गेला असं नाही सांगितलं, निघून गेला. आणि इथून कृष्णाने मग सुंदर त्याचे परत लीला सुरू झाल्या. असे अनेक छोटे मोठे चमत्कार घडत होते, पण लोकांना ते चमत्कार वाटत नव्हते. तुमच्या आयुष्यात तुम्ही थोडेसे विचार करून बघा, एखादा आपण विषय घेतला आहे, अवघड आहे अवघड आहे वाटतं आहे आणि भगवत कृपेनं ते काम झालेलं असतं. पण आमचा अहंकार इतका मोठा, आपण वाटतं हे माझ्याच कर्तृत्वामुळे झालं. हा चमत्कार आहे हे आपण मान्य करत नाही. आपल्याला छान मुलं होतात, लग्न होतं आहे आपलं छान, किंवा घरामधल्या अडचणी दूर होत आहेत, आजारपणं नाही होत आहेत आमच्याकडे, किंवा झालेली सहज होत आहेत, पैसे कुठून तरी उपलब्ध होत आहेत, अचानक कुठून तरी ऑर्डर येते. हे अचानक नाही, भगवंताचं प्लॅनिंग आहे. हे चमत्कार आहेत, हे भगवान घडवत आहेत. आणि आपण पामर आपलंच करतो, तो मोठं करतो, है माझ्यामुळे मिळालं आहे त्याच काय. पण हे चमत्कार अनेक भगवान घडवत होते, प्रत्येकाला आनंद वाटत होते. आणि हे वाटत असताना इथे खूप सुंदर वर्णन येतं
की एक छोटासा विषय येतो इथे, की याला संकर्षण असं नाव ठेवलेलं आहे हरिवंशामध्ये. तर एक दिवशी म्हणे दह्याचे रांजण हलवत होती 4 माणसं आणि यशोदा म्हणले, "अरे बापरे! एवढं मोठं मला हलवत नाही आहे, एवढं आपण ताक केलं, काय करूया?" तर संकर्षणाने ते उचलून बाजूला ठेवलं, उचलून 5 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाचा मुलगा असेल. म्हणून त्या नंदाला आश्चर्य वाटलं, "हे भरपूर बल आहे तुझ्यामध्ये, ताकद भरपूर आहे. चला आपण आजपासून याला बलराम म्हणूया." दह्याचं रांजण उचलल्यामुळे त्याचं नाव बलराम पडलं, असं हरिवंश म्हणतं. बलराम पडलं. एक दिवशी कृष्ण आणि त्या बलराम सुंदर अशा त्या गोवर्धन डोंगरावरती गेलेत. आसपासचं सुंदर वातावरण होतं. त्या वातावरणाच्या तिथे अतिशय सुंदर मोर, हरणं आणि बरीच सगळे प्राणी होते आणि कृष्णाला तिथे एक सुंदर बांबू मिळाला. तो बांबू पोकळ होता आतमधून, त्याच्याबद्दल सांगेन. त्याला वेणुगीत म्हणतात. तर ते घेतलं कृष्णानं, त्याच्या आतमध्ये सगळं पोखरून स्वच्छ केलं, त्याला छोटी छोटी छिद्रं पाडली आणि त्याची एक सुंदर बासरी तयार केली आणि ही बासरी त्यांनी ओठाला लावली. हा 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 हा, काय सुंदर वर्णन आहे. भगवंतानी तो पाबा वाजवला, ती बासरी वाजवली. हे आजपर्यंत गूढ होतं, कोणाला काहीच माहीत नव्हतं. पण भगवंतानी ते केलं आणि जे सुंदर वर्णन, मला भारूदासांचं एक खूप सुंदर अभंग आठवतो. मी 2 वाक्य म्हणेन आणि नंतर ते अभंग तुम्हाला मुद्दाम पाठवेन, नुसतं ऐका. अतिशय सुंदर वर्णन आहे. ते अभंग आहे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू, वेणू कवणाचा मय वाजे, वेणू कवणाचा मय वाजे. खूप सुंदर गाणं आहे. त्यामध्ये माझं नाव पण येतं. पुच्छ पसरुनी मयूर विराजे. तिथे तो मोर येऊन बसला आहे. तिथे अनेक सुंदर गोष्टींचं वर्णन हे इथे गोवर्धन गिरीवरती घडलेलं आहे. पहिलं भगवान भगवान म्हणतात की सगळं शांत शांत चाललंय, एफ एम नाहीच आहे आपल्याकडे. मग एक एफ एम सुरू केला भगवंतानी, रेडिओ सुरू केला, रेडिओ स्टेशन, ज्यामध्ये अनेक सुंदर सुंदर वाद्य भगवान वाजवून हा एक आनंद, सबकॉन्शियस लेवलवरचा आनंद भगवान देत आहेत आणि पुढे अनेक वेगवेगळे प्रकार आनंद भगवान कसे देत आहेत हे पाहू उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत भगवंताचा अखंड नाम तुमच्या मनात राहू दे ही प्रार्थना करत आजचा विषय संपवतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.